माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी दिनेश नेमाडे, सहाय्यक शिक्षक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासकीय निवासी शाळा, आपलं सर्वांचं या वर्ग 6वीच्या क्लासमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण वर्ग 6वीच्या या क्लासमध्ये विषय आपला शिकणार आहोत सायन्स, आणि त्यामध्ये चॅप्टर नंबर 2. चॅप्टर 2 नंबरचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड. द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय होते तर सजीव सृष्टी. ठीक आहे, सजीव सृष्टी. ठीक आहे, तर या सजीव सृष्टीबद्दल म्हणजेच लिव्हिंग वर्ल्डबद्दल आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर चला सुरू करूया आपला आजचा क्लास. तर त्या अगोदर आपण आज काय शिकणार आहोत ना, लेट्स लर्न. आपण आज काय शिकणार आहोत तर व्हॉट वी आर गोइंग टू लर्न टुडे वी आर गोइंग टू लर्न. पहिलं जो आहे पॉईंट आपला इंट्रोडक्शन. ठीक आहे, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव आणि निर्जीव. ठीक आहे, तर याबद्दल आपण पहिलं पॉईंट शिकणार आहोत. दुसरा पॉईंट आपण शिकणार आहोत दॅट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे काय तर जे सजीव असतात त्या सजीवांची काय वैशिष्ट्य. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय होते वैशिष्ट्ये. ठीक आहे, तर ठीक आहे हे आपण शिकणार आहोत. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे आपला तो म्हणजे काय आहे ग्रोथ. ग्रोथ म्हणजे काय होते तर वाढ. ठीक आहे, वाढ. ठीक आहे, हे पण आपण शिकणार आहोत. दॅट आफ्टरवर्ड्स वी विल लर्न ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी म्हणजे एक काय आहे एक कृती आपल्याला यामध्ये शिकायची आहे, ती पण आपण यामध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. म्हणजे वाढीसाठी काय आवश्यक असते तर वाढीसाठी आवश्यक आहे अन्न. ठीक आहे, वाढीसाठी अन्न अतिशय महत्त्वाचं आणि अत्यंत आवश्यक असते, दॅट इज फूड. ठीक आहे, तर हे आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर चला सुरू करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय की लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट होते. ठीक आहे, तर काय काय समाविष्ट होते तर बघा, याच्यामध्ये दिलं आहे मानव. मानव म्हणजे काय आपण काय म्हणतो त्याला मॅन. ओके, मॅन, दिस इज मॅन. ओके, दिस इज वी कॅन कॉल अ लिव्हिंग वर्ल्ड. ठीक आहे, म्हणजे लिव्हिंग वर्ल्डमध्ये काय काय समाविष्ट होते, व्हॉट इज इन्क्लुडेड इन लिव्हिंग वर्ल्ड. फर्स्ट इज मॅन. द नेक्स्ट दॅट इज त्याला म्हणतात मराठीमध्ये वृक्ष, आपण इंग्रजीमध्ये आपण काय म्हणणार आहोत त्याला तर प्लांट्स. ठीक आहे, प्लांट्स. ओके, प्लांट्स इज ऑल्सो इन्क्लुडेड इन लिव्हिंग वर्ल्ड. देन प्राणी, मराठीमध्ये प्राणी, इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला तर आपण म्हणतो त्याला ॲनिमल्स. राईट, ॲनिमल्स इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ लिव्हिंग वर्ल्ड. ओके, लिव्हिंग वर्ल्डचा हा सुद्धा एक काय आहे पार्ट आहे. त्यानंतर हे काय आहे तर याला म्हणतात मायक्रोब्स, सूक्ष्मजीव. ठीक आहे, काय म्हणतात मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव. मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुम्हाला माहीत असेल, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, तर हे सुद्धा कशामध्ये समाविष्ट होते तर लिव्हिंग वर्ल्ड. ठीक आहे, तर या चित्रांवरून तुम्हाला लक्षात येईल की लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय होते तर या सर्व घटकांचा समावेश कशामध्ये होतो तर लिव्हिंग वर्ल्डमध्ये होतो. लक्षात आले तुमच्या? ओके, विल गो अहेड. आता आपण पुढे जाऊ. आता बघा काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये. यू कॅन सी अ पिक्चर इन फ्रंट ऑफ यू अँड व्हॉट इज काय आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला काय विचारलं आहे बघा, एक काय करायचे आपल्याला लिस्ट करायची आहे लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्सची. ठीक आहे, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. ओके, नॉन लिव्हिंग. ओके, याची आपल्याला काय करायची एक लिस्ट करायची आहे. ओके, तर आता मी एक एक काय करतो, तुम्हाला काय काय दिसते हे तुम्ही मला सांगू शकता. ओके, नाव यू कॅन सी मेनी थिंग्स इन दिस पिक्चर. वेगवेगळ्या तुम्ही काय करू शकता यामध्ये गोष्टी पाहू शकता. ठीक आहे, काय काय दिसते तुम्हाला तर फर्स्ट यू कॅन सी तुम्हाला पहिल्यांदा एक मुलगी दिसत आहे. ओके, तर मी इथं लिहितो काय गर्ल. ओके, गर्ल. ठीक आहे, मुलगी दिसली. त्यानंतर दुसरं काय दिसतंय तुम्हाला. ओके, दिस इज अ बॉय. ओके, यू कॅन सी अ बॉय. ओके, देन नेक्स्ट व्हॉट यू कॅन सी दिस इज अ डॉग. ओके, राईट, दिस इज डॉग. देन आणखी काय दिसत आहे तुम्हाला दिस इज अ बॉल. ओके, बॉल. ओके, देन
what you can see, this is a, okay, this, what is this, this is tree. Okay, 5 number, this is tree. Many things are there available in the picture. यू कॅन टेल मी, तुम्ही सांगू शकता की अनेक वस्तू त्याच्यामध्ये दिसत आहे. बघा, ही एक हेन दिसत आहे, राईट. तर हेन आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला आणखी काय दिसतं आहे बघा, तर त्याचे पिल्लं दिसत आहेत. ओके, चिकन्स, ठीक आहे, पिल्लं दिसत आहेत. त्यानंतर काय दिसत आहे तुम्हाला, व्हॉट इज देअर इन द हँड ऑफ बॉय. ओके, या मुलाच्या हातात काय आहे, तर दॅट इज काईट, राईट. दॅट इज काईट म्हणजे काय, एक पतंग आहे त्याच्या हातामध्ये. ओके, सो मेनी थिंग्स आर देअर, यू कॅन टेल मी मेनी थिंग्स. ओके, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही मला सांगू शकता. बरं, आता ठीक आहे, एवढ्या गोष्टी आपण लिहिलेल्या आहेत. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, लिव्हिंग थिंग्स कोणती आहे, नॉन लिव्हिंग थिंग्स याची आपल्याला लिस्ट करायची आहे. ठीक आहे, तर मग तुम्ही मला सांगा काय की लिव्हिंग थिंग्स कोणत्या आहे याच्यामधल्या. गर्ल लिव्हिंग थिंग आहे का, येस, दिस इज लिव्हिंग थिंग्स. ओके, नॉट लिव्हिंग थिंग्स. अँड बॉय, इज इट अ लिव्हिंग थिंग, येस, लिव्हिंग थिंग आहे म्हणजे सजीव आहे ते. ठीक आहे. ओके, त्यानंतर डॉग लिव्हिंग थिंग आहे का, येस, सजीव आहे. त्यानंतर आपलं आहे इथं बॉल आहे का लिव्हिंग, नो, दॅट इज नॉट लिव्हिंग. तो काय आहे मग, दॅट इज नॉन लिव्हिंग थिंग. का नॉन लिव्हिंग थिंग आहे, कारण ते काय करू शकत नाही, मूवमेंट करू शकत नाही. त्यानंतर त्याची वाढ होत नाही. ठीक आहे. हां, ओके, त्यानंतर ते खात नाहीत, बरोबर, अन्न ग्रहण करत नाहीत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याचे कॅरेक्टरिस्टिक सांगू शकतो की आपण काय करतो, मानव काय करू शकतो, तर आपली वाढ होते. ठीक आहे, आपण काय करतो, अन्न ग्रहण करतो. ठीक आहे, आपण हालचाल करतो, त्यानंतर अनेक गोष्टी करत असतो. ठीक आहे, तर त्या काय आहेत, त्या आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे. त्यानंतर ट्री काय आहे, लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे, दॅट इज अ लिव्हिंग थिंग्स. ओके, नॉट लिव्हिंग थिंग्स. त्यानंतर हेन, कोंबडी, लिव्हिंग थिंग आहे. त्यानंतर मी काय सांगितलं, काईट लिव्हिंग थिंग आहे का नॉट लिव्हिंग थिंग, तर नॉन लिव्हिंग थिंग आहे. ठीक आहे, हे लिव्हिंग थिंग्स नाही. तर अशा अनेक गोष्टी तुम्ही काय करू शकता, त्याची यादी करून तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला समजलं असेल तर आता आपण काय करू, पुढं जाऊ. ओके, now you can see another picture in front of you and you have to tell me okay, can you recall, म्हणजे थोडं आठवा, काय आठवायचं आहे तुम्हाला, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. मागच्या वर्गामध्ये तुम्ही शिकले. ओके, काय शिकले ते आपल्याला तुम्हाला माहीत आहे का, काय शिकले, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, तर वैशिष्ट्ये. ठीक आहे, वैशिष्ट्ये, कशाची वैशिष्ट्ये शिकायचे आपल्याला, वैशिष्ट्ये. ठीक आहे, वैशिष्ट्य शिकायचे आहेत, कशाची, तर लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, सजीवांची. ठीक आहे, मग आता सजीव काय करतो, सजीव म्हणजे काय, तर ही प्राणी, हे सर्व सजीवच आहेत. ओके, हे प्राणी सजीव आहेत. ठीक आहे, त्यानंतर हे दिसत आहेत तुम्हाला. ओके, हे सर्व सजीव आहेत. त्यानंतर वनस्पती म्हणजे प्लांट. ठीक आहे, झाड. ठीक आहे, ट्रीज, हे सुद्धा काय लिव्हिंग थिंग्स आहे. आपण म्हणजे मॅन, ठीक आहे, मानवसुद्धा काय लिव्हिंग थिंग्स आहे. ठीक आहे. देर आर मेनी काइंड्स ऑफ लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. आपल्या सभोवताली काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे असे अनेक काय असतात, प्लांट्स, वनस्पती आणि प्राणी आढळून येतात. दे शो सिमिलरिटीज, सम सिमिलरिटीज अँड सम डिफरन्सेस. त्यांच्यामध्ये काही सिमिलरिटीज म्हणजे काय, तर साम्य. ओके, साम्य म्हणजे काय, सारखेपणा, त्यांच्यामध्ये सारखेपणा आढळून येतो. तर काही प्राण्यांमध्ये, काही वनस्पतींमध्ये डिफरन्स आढळून येतो, म्हणजे ते दिसायला वेगवेगळे दिसतात. म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये भेद दिसून येतो. भेद म्हणजे वेगळेपणा. ठीक आहे, वेगळेपणा दिसून येतो. येट, तरीसुद्धा विथ द हेल्प ऑफ सर्टेन फीचर्स, परंतु काही विशिष्ट असे काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, फीचर्स आहेत, वैशिष्ट्ये आहेत. वी कॅन टेल दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग्स. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की ते काय आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत. मग ते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्याच्यावरून आपण सांगू शकतो की ते लिव्हिंग थिंग्स आहेत, तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, ते हालचाल करतात. ठीक आहे, हालचाल म्हणजे मूवमेंट करतात. ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय आहे, तर ते अन्न ग्रहण करतात. ठीक आहे, ते सुद्धा काय आहे, एक त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, फीचर आहे. ठीक आहे, तर असे कॅरेक्टरिस्टिक तुम्ही सांगू शकता. ओके, दीज फीचर्स आर नॉट सीन इन लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स.
ओके, हे जे म्हणजे मूवमेंट आहे किंवा अन्नग्रहण करणे झाली, वाढ म्हणजे ग्रोथ झालं, हे नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये आढळते का? समजा एखादा दगड आहे, ओके, तो दगड मोठा होतो का? नाही होत मोठा, ठीक आहे. त्यानंतर तो दगड खातो का? अन्नग्रहण करतो का? नाही ग्रहण करत. त्याचं मूवमेंट होते का? नो, ठीक आहे. एखादा जर दगड आहे तर तो आपण जोपर्यंत त्याला उचलत नाही आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवत नाही तोपर्यंत त्याचं हालचाल होत नाही, ठीक आहे. म्हणून ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे लिव्हिंग थिंग्समध्ये आढळतात त्या नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये आढळत नाहीत, ठीक आहे. सच फीचर्स आर सेड टू बी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. तर अशा ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे मी सांगितले तुम्हाला, ग्रोथ आहे, मूवमेंट आहे, त्यानंतर इंडायजेशन म्हणजे काय, अन्नग्रहण आहे, ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या लिव्हिंग थिंग्समध्ये आढळतात. ओके, लक्षात आलं तुमच्या? तर लेट अस स्टडी मोर कॅरेक्टरिस्टिक. आता आपण काही आणखी कॅरेक्टरिस्टिक्स आपण शिकणार आहोत, ठीक आहे. या व्यतिरिक्त आणखी आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स शिकणार आहोत, ठीक आहे. तर आपण ते पाहू. बघा, पहिली जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपण शिकणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही सांगू शकता का, असा एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. तो प्रश्न बघा कोणता आहे. तो प्रश्न आहे, व्हॉट डिफरन्सेस डू वी सी बिटवीन द यंग वन्स अँड द अडल्ट्स इन द पिक्चर. की तुम्हाला कोणता फरक दिसून येतो कशामध्ये, जे हे आहेत म्हणजे काय, जे तरुण आणि प्रौढ यांच्यामध्ये, तरुण, ओके, तरुण व्यक्ती, ठीक आहे, तरुण आणि प्रौढ यांच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतो का तुम्हाला, ठीक आहे. हे मोठे होत आहे, ठीक आहे, दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर हे इथं डाग आहे, हा डाग आहे, त्यानंतर हा इथं आलेला आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं काय आहे, तुम्हाला एक झाड दिसत असेल, छोटंसं रोपटं आहे, त्यानंतर हे थोडंसं मोठं झालं, त्याच्यापेक्षा मोठं झालं आणि आणखी मोठं झालं, ठीक आहे. तर तीन काय दिसत आहे तुम्हाला, एक बेबी आहे, इथे दाखवतो तुम्हाला, त्याची वाढ झाली आहे. बघा कोणाची वाढ झाली आहे, हे एक मुलगा मुलगी आहे, वाढले आहेत, मोठे झाले. त्यानंतर आणखी मोठे झाले, काही दिवसानंतर, काही वर्षानंतर म्हातारे झाले, ठीक आहे. त्यानंतर एक त्यांच्या मागे एक झाड आहे, तीसुद्धा काय काही वर्षानंतर मोठं झालं, त्याच्यानंतर आणखी मोठं झालं, आणखी मोठं झालं. त्यानंतर एक डॉग दिसत आहे तुम्हाला, तो सुद्धा काय झाला, वर्षानुवर्ष काय झाले, मोठे झाले, ठीक आहे. तर हेच तुम्हाला सांगायचं आहे. 2.2 काय म्हटलेलं, ग्रोथ इन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, तर सजीवांमधलं काय, वाढ, सजीवांची वाढ. बेबी ग्रोज अप म्हणजे लहान मुलगा काय होतो, वाढतो. टू बिकम ॲन ॲडल्ट पर्सन, तो काय बनतो, एक प्रौढ व्यक्ती बनतो किंवा एक प्रौढ वुमन म्हणजे स्त्री बनतो, ठीक आहे. कोणती एखादी बेबी काय एक छोटा मुलगा असो की मुलगी असो, तो काय बनतो, एक प्रौढ व्यक्ती किंवा प्रौढ स्त्री बनत असतो. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ, केव्हा, तर त्याच्या वाढीच्या त्या कालावधीमध्ये, त्याच्या वाढीच्या कालावधीमध्ये एक लहान मुलगा एक मोठा व्यक्ती बनतो, ठीक आहे, एक माणूस बनतो किंवा एक लहान मुलगी एक मोठी स्त्री बनते, ठीक आहे. तर त्यानंतर म्हटलेलं आहे आपल्याला की द बेबी गेन्स इन हाईट, आणि वाढत असताना, ठीक आहे, ही वाढ होत असताना, ही ग्रोथ होत असताना काय होते, ही ग्रोथ होत असताना त्याचं काय वाढते त्याच्यामध्ये, बघा काय बदल होतो, तर हाईट वाढते, बरोबर. याच्यामध्ये हाईट वाढलेली आहे, दिसते हाईट वाढलेली आहे, तर हाईट वाढलेली आहे. त्यानंतर वेट म्हणजे काय, वजनसुद्धा याच्यामध्ये वाढलेलं दिसते तुम्हाला, ओके. प्रत्येकामध्ये इथं वजन वाढलेलं आहे, ठीक आहे. आणि स्ट्रेंथ म्हणजे ताकदसुद्धा वाढलेली आहे, ठीक आहे. प्रत्येकाची ताकद जसे ते मोठे होते तशी जी स्ट्रेंथ आहे ही वाढते. त्यानंतर इन द सेम मॅनर, आणि त्याच पद्धतीने ऑल ॲनिमल्स ग्रो इन टू ॲडल्ट्स, त्याच पद्धतीने काय होते की प्राणीसुद्धा काय होतात, हे मोठे होतात, ठीक आहे. आणि सर्टेन पिरियड, एका कालावधीमध्ये, एका विशिष्ट कालावधीमध्ये ते मोठे होतात. जनरली ह्युमन रिक्वायर्स 18 to 21 years फॉर दिस ग्रोथ. तर आपल्याला म्हणजे मानवाचं शरीर वाढण्यासाठी किती वेळ लागतो, तर 18 ते 21पर्यंत मानवाचं जे शरीर आहे, शरीर म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, तर ग्रोथ, ठीक आहे. तर माणसाची ग्रोथ, ठीक आहे, व्यक्तीची ग्रोथ ही 18 ते 21 वर्षापर्यंत काय होते, वाढत असते, ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर
पुढं बघायचं आहे आपल्याला की फाइंड आउट हाऊ लॉंग्स इट टेक्स फॉर यंग वन्स ऑफ हेन्स. तर हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. का शोधून काढायचं आहे की कोंबडी, हेन, त्यानंतर काऊज, ठीक आहे, त्यानंतर काय सांगितलं आहे डॉग्स. ओके, तर हे जे आहेत प्राणी, या प्राण्यांना मोठं होण्यासाठी, ओके, मोठे होण्यासाठी किती वर्ष लागतात हे तुम्हाला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. ठीक आहे, हा जो डॉग आहे, हा डॉग मोठा जेव्हा होतो, मोठा होण्यासाठी याला किती कालावधी लागतो, किती पिरियड लागतो हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. ठीक आहे, ओके. आता एक ॲक्टिव्हिटी आहे. तर ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की ही जी वाढ आहे ना, ही वाढ कशी होते. ठीक आहे, वाढ कशी होते म्हणजे तुम्हाला यावरून समजेल, ॲक्टिव्हिटीवरून समजेल की वनस्पती जे असतात, जे प्लांट्स असतात, हाऊ दे ग्रो, ते कसे वाढतात. ठीक आहे, हे आपल्याला त्या ॲक्टिव्हिटीवरून समजणार आहे. ओके, तर ॲक्टिव्हिटी बघू आपण. टाय अ थ्रेड टू अ टिप ऑफ पॉटेड सॅपलिंग. ठीक आहे, एक काय एक हे घ्यायचं आहे तुम्हाला, काय तर कुंडी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पॉट घ्यायचं, त्या पॉटमध्ये आपल्याला सॅपलिंग लावायचं आहे आणि त्या सॅपलिंगला टाय थ्रेड टू अ टिप ऑफ पॉटेड सॅपलिंग. ठीक आहे, तर एक धागा बांधायचा आहे. ठीक आहे, टिपला. ठीक आहे, कशाच्या टिपला, तर हे तुम्हाला सॅपलिंग दिसत आहे. ओके, दिस इज अ सॅपलिंग. ओके, या सॅपलिंगच्या टिपला म्हणजे काय, तर टिप म्हणजे काय होते, तर हे टोक, वरचं टोक, या टोकाला काय बांधलेलं आहे, एक थ्रेड बांधला. थ्रेड म्हणजे काय होते, तर दोरा बांधला. ठीक आहे, तर त्यानंतर कीप द थ्रेड स्ट्रेच्ड. हा जो दोरा आहे हा कसा ठेवला आहे, तर स्ट्रेच ठेवला आहे, म्हणजे ताणून ठेवलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर अँड टाय इट टू अ पेग, आणि तो कुठं बांधायचा आहे, याच्यावर ठेवल्यानंतर तो बांधायचा आहे या खुंटीला. खुंटी, पेग म्हणजे खुंटी किंवा नेल म्हणजे किंवा खिळ्याला ते बांधून ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर म्हटलेलं आहे की व्हॉट डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 or 15 days. 10 ते 15 दिवसानंतर तुम्हाला काय दिसेल. ठीक आहे, काय दिसणार. ठीक आहे, हे काय बघा, एक तुम्हाला काय दिसत आहे, धागा दिसत आहे, असा एकदम त्या पानावर असा ठेवलेला आहे. मग 15 दिवसांनी काय होते, ते झाड वाढते. ठीक आहे, वाढल्यानंतर काय होते, हे जे तुम्हाला काय दिसत आहे, हाच दोरा आहे, हा दोरा काय झालेला आहे, असा ढिला पडलेला आहे. ठीक आहे, ढिला पडला. बघा, व्हॉट टेल्स अस, आपल्याला काय दिसते, दॅट द प्लांट हॅज ग्रोन टॉलर. ठीक आहे, की हा जो प्लांट आहे, हा प्लांट वाढतो का, मोठा होतो का. इन ऑल प्लांट्स इट इज मेनली द विड्थ अँड हाईट ऑफ द स्टेम दॅट ग्रो. ओके, तर सर्व प्लांट्समध्ये म्हणजे सर्व वनस्पतींमध्ये प्रामुख्याने काय होते, मेनली की त्याची जी जाडी आहे, विड्थ अँड हाईट म्हणजे काय, उंची, तर हे काय होते, वाढते, मोठी होते उंची, आणि त्याचं खोड जे आहे ना, आणि स्टेम म्हणजे काय होते, तर मूळ, ते काय होते, मोठं होते. त्यानंतर ग्रोज. ओके, वाढते. त्यानंतर म्हटलेलं आहे की ॲज दे ग्रो सम प्लांट्स डेव्हलप ब्रांचेस वाईल अदर्स डू नॉट. तर काही वनस्पतींमध्ये म्हटलेलं आहे बघा इथं, सम प्लांट्स म्हणजे काही वनस्पतीमध्ये काय होते, ब्रांचेस जे आहेत ना, ब्रांचेस म्हणजे काय होते, फांद्या. ओके, काय होते, फांद्या. तर ह्या ज्या फांद्या आहेत ना, ह्या फांद्या वाढतात. ओके, डेव्हलप होतात. वाईल अदर्स डू नॉट, परंतु काही वनस्पतीमध्ये जसे काय असते, काही झुडूप असतात, बुशेस असतात. ठीक आहे, तर अशामध्ये त्याचे फांद्या काय होतात, वाढत नाहीत. ओके, लक्षात आलं तुमच्या. तर आता थोडा खालचा आपण पॅरेग्राफ वाचणार आहे. दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, जरी हे सर्व जे सजीव आहेत, हे सजीव काय होतात, वाढतात. ठीक आहे, ग्रो होतात. ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर अ सर्टेन पिरियड, परंतु प्राणी जे आहेत ना, ॲनिमल्स, हे फक्त काही वर्षांपर्यंतच म्हणजे काही कालावधीपर्यंतच ते काय होतात, वाढतात. सर्टेन पिरियडपर्यंतच ते वाढतात. ओके, लक्षात आलं. आता पुढं आहे प्लांट्स ऑन अदर हँड, आणि याच्या उलट हे जे प्लांट्स आहेत, वनस्पती जे आहेत ना,
ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. हे कुठपर्यंत वाढत असतात, त्यांची वाढ कुठपर्यंत होते, ग्रोईंग कुठपर्यंत होते, जोपर्यंत ते जिवंत असतात. ओके, जोपर्यंत ते जिवंत असतात. ठीक आहे, ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह, जोपर्यंत ते जगतात तोपर्यंत. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. तर त्यानंतर म्हटलं द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स अकर्स फ्रॉम विथिन द बॉडी. आणि ही जी वाढ होत असते ना, या सजीवांमध्ये जी वाढ होत असते म्हणजे आपण, ठीक आहे, वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये जी वाढ होत असते ती कुठं होत असते, तर विदिन बॉडी म्हणजे अंतर्भागामध्ये. ठीक आहे, म्हणजे शरीराच्या आतमधून ते वाढ होत असते. विच मीन्स दॅट ग्रोथ अकर्स इन द पार्ट्स ऑफ बॉडी, इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. ठीक आहे, तर आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या शरीरामध्ये ते काय होत असते, ग्रोथ होत असते. लक्षात आलं तुमच्या. तर हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, तर आपण आता पुढे जाऊ. बघा तुम्हाला काय दिसतं आहे याच्यामध्ये, चित्र दिसत आहे. एक झाड दिसत आहे बघा, ट्री. तर एक आहे बनियान ट्री. ओके, दिस इज अ बनियान ट्री. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे बनियान ट्री माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, वडाचं झाड आहे. त्यानंतर कोकोनट म्हणजे काय होते, तर नारळाचं झाड दिसलं आहे तुम्हाला. हे सुद्धा हे नारळाचं झाड आहे आणि हे कशाचं झाड आहे, तर बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड आहे. ओके, हे वड आहे आणि हे आहे नारळ. ठीक आहे, तर हे वाढलेलं आहे. हे इथं आलं काही वर्षानंतर एवढं वाढलं, त्यानंतर काही वर्षानंतर आणखी एवढं वाढलं, त्यानंतर हे नारळ आहे ते काही वर्षानंतर एवढं वाढलं आणि काही वर्षानंतर एवढं वाढलं. लक्षात आलं तुमच्या. तर तुम्हाला काही विचारलेलं आहे बघा, लक्षात घ्या की व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन द ग्रोथ ऑफ ट्रीज, की झाडांमध्ये कोणता तुम्हाला फरक दिसतो, वेगवेगळ्या झाडांमध्ये तुम्हाला कसा फरक दिसतो ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, जसं की मँगो आहे. ओके, त्यानंतर इथं मँगो दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर इथं बनियान आहे. ओके, बनियान ट्री आहे. त्यानंतर पीपल. ओके, पीपल आहे, पीपल. त्यानंतर बांबू, कोकोनट, टॉडी पाम. तर हे अशा प्रकारचे जे झाडं आहेत ते त्यांच्या वाढीमध्ये काय तुम्हाला फरक दिसतो हे तुम्हाला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. ठीक आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. ठीक आहे, तर तुमच्या डोक्याचा उपयोग करा. लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे, तर त्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे तो आज आपण शिकणार आहोत तो म्हणजे फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. म्हणजे हे जे फूड म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, अन्न. ठीक आहे, तर अन्न हे अतिशय महत्त्वाचं असते. ठीक आहे, अन्न जर आपल्याला मिळालं नाही, आपण जर उपाशी राहिलो तर आपण उपाशी राहू शकतो का? ठीक आहे, नाही राहू शकत. म्हणजे आपली जी वाढ आहे ती वाढ कशावर डिपेंड आहे, तर दॅट इज डिपेंड ऑन फूड. कशावर डिपेंड आहे, तर अन्नावर डिपेंड आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक प्राणी आणि प्रत्येक वनस्पती हा कशावर जगतो, तर अन्नावर जगतो, फूड. ठीक आहे, मग प्राणी काय खातात, ठीक आहे, वनस्पती काय खातात हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, तर आपण थोडक्यात यामध्ये शिकणार आहोत की वनस्पती जे आहे ना, वनस्पती म्हणजे झाड, ठीक आहे, हे काय खातात. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे प्राणी काय खातात हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, फूड चेन तुम्ही बघितलेलीच आहे. ठीक आहे, आपण सुद्धा काय खातो तुम्हाला माहिती आहे, फळं खातो. ठीक आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय खातो, अन्न खात असतो. ठीक आहे, तर आता आपण शिकू की प्लांट्स. ओके, प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. हे जे प्लांट्स आहेत म्हणजे काय, वनस्पती जे आहेत हे स्वतःचं अन्न कशामध्ये तयार करतात, तर सनलाईट, प्रकाशामध्ये. प्रकाश असेल ना तर ते आता स्वतःचं अन्न तयार करतात. ठीक आहे, सूर्यप्रकाशामध्ये ते स्वतःचं अन्न तयार करतात. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर. आता ते अन्न तयार कुठून करतात, कशापासून करतात, तर फ्रॉम वॉटर. ठीक आहे, पाणी. ठीक आहे, पाणी मिळते त्यांना जमिनीमधून. त्यानंतर आणखी काय मिळते, न्यूट्रन्स म्हणजे काही पोषण तत्व मिळते त्यांना, फॉस्फरस, नायट्रोजन. ठीक आहे, हे जे आहे ना हे त्यांना कुठून मिळते, तर या जमिनीमधून मिळत असते, न्यूट्रन्स. ठीक आहे, त्यानंतर इन द सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईडसुद्धा त्यांना कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. म्हणजे या हवेमध्ये असलेलं कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा त्यांना मिळते आणि त्यापासून ते स्वतःचं अन्न तयार करतात. ओके,
दिस प्रोसेस, तर या प्रोसेसला काय म्हणतात, कोणती प्रोसेस, तर सूर्यप्रकाशामध्ये ते स्वतःचं अन्न तयार करतात. आणि ते कशाचा उपयोग करून स्वतःचं अन्न तयार करतात, तर पाणी, त्यानंतर न्यूट्रियंट्स म्हणजे काय, पोषक तत्वे, जमिनीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस जे असते त्याचा उपयोग करून, आणि हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असते याचा उपयोग करून ते काय करतात, स्वतःचं अन्न तयार करतात. आणि त्याला काय म्हणतात, त्या प्रोसेसला काय म्हणतात, तर त्या प्रोसेसला म्हणतात इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. ओके, या सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये ही सर्व प्रक्रिया घडून येते. ठीक आहे, अन्न तयार करण्याची. ठीक आहे, हे अन्न तयार करते. ही अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया हे कशामध्ये तयार होते, कशामध्ये करतात ते, तर या सूर्यप्रकाशामध्ये करतात. ठीक आहे, तर मग पुढं काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या की इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. तर त्यांच्या पानांमध्ये काय असते मित्रांनो, त्याच्या पानामध्ये काय असते, तर क्लोरोफिल नावाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. आणि त्याला म्हणतात, आपण काय म्हणतो त्याला, हरित द्रव्य. ओके, हरितद्रव्य, क्लोरोफिल. आणि याच्यामुळेच ते स्वतःचं अन्न तयार करू शकतात. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. आणि या सर्व प्रक्रियेला काय म्हणतात, ही जी प्रक्रिया आहे याला म्हणतात फोटोसिंथेसिस, म्हणजेच प्रकाश संश्लेषण. लक्षात घ्या, प्रकाश संश्लेषणाची ही प्रक्रिया आहे. ओके, संश्लेषण. ओके, ड्युरिंग दिस प्रोसेस, आणि हे प्रक्रिया चालू असताना प्लांट्स गिव्ह आउट ऑक्सिजन. ही प्रक्रिया चालू असताना ते काय करतात, ऑक्सिजन बाहेर टाकतात. ठीक आहे, सोडतात, हवेमध्ये सोडतात. आणि प्लांट्स अपिअर मेनली ग्रीन इन कलर. आणि हे जे प्लांट्स असतात हे आपल्याला कोणत्या रंगामध्ये दिसतात, त्यांचे जे लीव्ज असतात, म्हणजे पानं जे असतात ते आपल्याला नेहमी हिरव्या रंगाची दिसतात. ठीक आहे, तर कशामुळे दिसतात ते, तर क्लोरोफिलमुळे. कारण त्यांच्या पानामध्ये तो घटक असतो, त्या घटकाचं नाव आहे क्लोरोफिल, म्हणजेच आपण सांगितलं आहे हरितद्रव्य. ठीक आहे, ओके, ठीक आहे, हे तर तुम्हाला समजलं असेल. आता आपण थोडं पुढे जाऊ. आता आहे इंटेक ऑफ फूड ॲनिमल्स. ठीक आहे, तर आपलं आता तुम्हाला समजलं की हे वनस्पती जे आहेत ना ते कशा प्रकारे त्यांचं अन्न तयार करतात. प्रकाश संश्लेषणातून ते फोटोसिंथेसिसमधून अन्न त्याचं स्वतःचं अन्न तयार करतात. ओके, यू हॅव अंडरस्टूड दिस. ओके, नाव यू हॅव टू अंडरस्टँड दॅट की हाऊ द ॲनिमल्स इंटेक फूड. ओके, म्हणजे तर स्वतःचं अन्न ग्रहण कसं करतात ते. ठीक आहे, तर बघा इथं तुम्हाला एक पक्षी दिसतोय, तर काय करतोय, फिश खातोय. ठीक आहे, तर ह्या तुम्हाला हेन्स दिसत आहेत, ह्या सुद्धा काय याच्यामधून ते स्वतःचं अन्न दाणे खात आहेत. ठीक आहे, त्यानंतर इथं तुम्हाला टायगर दिसतो, हा सुद्धा काय करतं, हरणाला खातो. ठीक आहे, त्यानंतर इथं हॉर्स दिसत आहे, हॉर्ससुद्धा काय करत आहे, ग्रास खात आहे. ओके, तर लक्षात आलं तुमच्या की हे जे आहेत हे दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. ओके, तर जे वनस्पती आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे, परंतु हे जे प्राणी आहेत ना, हे प्राणी स्वतःचं अन्न तयार करत नाही, ते दुसऱ्यांवर डिपेंड आहेत. ॲनिमल्स हाऊएव्हर डू नॉट हॅव क्लोरोफिल. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे का, ज्याप्रमाणे आपण बघितलं की जे वनस्पती आहेत, वनस्पतींच्या पानांमध्ये काय दिसते आपल्याला की क्लोरोफिल दिसते, आणि त्याच्यामुळे स्वतःचं अन्न तयार करतात. पण प्राण्यांमध्ये आहे का, तर नाही. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. दे सर्च फॉर फूड. ते काय करतात, तर अन्न शोधतात, स्वतःसाठी अन्न शोधतात. ॲनिमल्स सच ॲज गोट्स, जसे की बकरी आहे, शीप मेंढी आहे, हॉर्स घोडा आहे. ईट ग्रास, काय करतात ते गवत खातात. या उलट वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जे जंगली प्राणी आहेत, जंगलामध्ये राहणारे जे प्राणी आहेत, सच ॲज टायगर आहे अँड नॉन मीट देअर नीड फॉर लॉयन्स आहे. सॉरी, इथं काय म्हटलं आहे, लॉयन्स आहे. टायगर, लॉयन मीट देअर नीड, त्यांची अन्नाची जी गरज आहे ती पूर्ण करतात बाय हंटिंग द अदर ॲनिमल्स, म्हणजे प्राण्यांना खाऊन, इतर प्राण्यांना खाऊन. इथं तुम्हाला दिसतं आहे हरिण खात आहे. ठीक आहे, टायगर काय करत आहे, हरिण खात आहे. त्यामुळे हे शिकार करतात आणि स्वतःचं अन्न मिळवतात. विच लिव्ह ऑन प्लांट्स. लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. थँक्यू व्हेरी मच.